हवामान विभागाकडून पुन्हा एकदा कोकणासाठी अलर्ट। अनेक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता। तर सिंधुदुर्गच्या बांधा शहरात 2 तास चक्रीवादळासह अवकाळी पाऊस। केळी आणि काजू बागायतदारांचं मोठं नुकसान। हवामान विभागाकडून पुन्हा एकदा कोकणसाठी अलर्ट। अनेक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता। तर सिंधुदुर्गच्या बांधा शहरात 2 तास चक्रीवादळासह अवकाळी पाऊस। गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील मबईमध्ये लग्नाच्या जेवणातून विषबाधा। 55 ते 60 वऱ्हाड्यांना विषबाधा झाल्यानंतर उलटीचा त्रास। 26 जणांवरती प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू। सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। विमानतळ प्राधिकरण आणि सिडकोनं 7 वर्षांपूर्वी ओसी दिलेल्या इमारतीवरती सिडकोची कारवाई। गुरुकृपा आरामास रिअॅलिटी कॉम्प्लेक्सची उंची अधिक असल्याचं म्हणणं। रस्त्यावरती उतरत रहिवाशांकडून सिडकोच्या कारवाईचा निषेध। जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात घसरण। सोनं 1100 रुपयांची घसरण तर चांदीचे दर तब्बल 3800 रुपयांनी घसरले। छत्रपती संभाजीनगरमध्ये कुख्यात गुन्हेगाराचा रिक्षा चालकावर हल्ला। कारची रिक्षाला धडक। रिक्षा चालकानं जाब विचारला असता कारमधील गुन्हेगाराकडून हल्ल्याचा प्रयत्न। बुलढाण्यात अपघातग्रस्त कारमध्ये 70 लाखांची रोकड। पोलिसांकडून रक्कम जप्त। संशयित कार चालकाची चौकशी सुरू। नागपुरातील मोर भवन आणि गणेशपेठमध्ये पंचतारांकित स्थानक साकारणार। 6 ठिकाणी व्यापारी संकुल होणार। चंद्रशेखर बावनकुळेंकडून विविध विकास कामांचा आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते तमिळनाडूच्या रामेश्वरम मधील नव्या अर्बन ब्रिजचं उद्घाटन। जुना पूल वापरण्यायोग्य नसल्याचं नव्या पुलाची निर्मिती करण्यात आली।